अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील धारूळ रोडवरील शेत शिवारामधील अमोल राजेंद्र निमकर यांच्या शेतातील लोंबकळलेल्या लघुवाहिनीच्या जिवंत तारेमुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। या आगीत शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। शेतातील अनेक संत्र्याची झाडे, स्प्रिंकलर, नोझल, पाण्याच्या टाक्या व इतर शेती उपयोगी साहित्य या आगीत भस्मसात झालं। अकोलखेडमधील धारूळ शेत शिवारामधील अमोल राजेंद्र निमकर हे शुक्रवारी 9 वाजता सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेले असता त्यांना संत्र्याची 50 ते 70 झाडे जळून खाक झाल्याचं दिसून आलं। शेताच्या बांधावरील गव्हाचे पीक काढून झाल्यावर उर्वरित अवशेषाने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्यानं आगीने रौद्ररूप धारण केलं। या आगीत शेतातील बांधावरील मोहाचे झाड व इतरही झाडे तसेच बांधावर लावून ठेवलेले स्प्रिंकलरचे पाईप, नोझल, पाण्याच्या टाक्या, लाकडी डवरे, वखर आणि इतरही शेती साहित्य जळून खाक झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। या शेतात माझ्या सकाळी मी येताच मला आगीचे नुकसान दिसले व आगीचे नुकसान हे तारामुळे एकमेकात स्पार्किंग होते। माझ्या शेतात स्पार्किंग तारा एकमेकात जवळ येतात व माझ्या शेतातील शेती साहित्य व पाईप याचं अतोनात नुकसान झालेलं आहे व माझे 50 ते 100 झाडे यामध्ये नुकसान झाले व शेती उपयुक्त सामान यामध्ये होतं। यांनी शेतकऱ्याचं माझे खूप मोठे नुकसान झाले। मला खूप खंत वाटत आहे या गोष्टीची। हे प्रशासनाने किंवा सरकारने याच्यावर दखल घेऊन महावितरणने यावे व पंचनामा करून मला जे नुकसान झाले ते भरपाई झाली त्याच्यावर तोडगा काढावा। या घटनेची नुकसानग्रस्त शेतकरी अमोल राजेंद्र निमकर यांनी संबंधित अधिकारी व अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन व अकोट तहसील येथे तक्रार दाखल केली आहे। वीज वितरणचे सहाय्यक अभियंता रमेश चांदूरकर व कर्मचारी विनोद शिवाळे इतर कर्मचाऱ्यांसहित त्यांनी घटना पंचनामा नोंदवला आहे। यावेळी शेतकरी राजेंद्र निमकर, अमोल निमकर, केशव लांडे, गजानन निमकर, ओमकार गणोरकर, राम निचळ, ज्ञानेश्वर भिल, ऋषिकेश शिवाळे, धनराज मारकर इतरही शेतकरी यावेळी उपस्थित होते। संजय ओमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।